एक माणूस रस्त्याने चालला होता, जात असताना त्याला रस्त्याच्या बाजूला एक आंब्याचा बाग दिसला. बाग दिसल्यानंतर त्याला आंबा खाऊशी वाटला. काय खाऊशी वाटला? आंबा खाऊशी वाटल्यानंतर तो त्या शेतात बागेत गेला. बागेत गेल्यानंतर खालून दगड उचलला. पण ही सर्व क्रिया होत असताना आधी बघितलं कोणी होतं? डोळ्यांनी बघितलं होतं, बरोबर आहे का नाही? डोळ्यांनी बघितलं. डोळ्यांनी बघितल्यानंतर डोळे शेतापर्यंत जाऊ शकतात का? अजिबात नाही. डोळ्यांनी लगेच पायाला आज्ञा दिली, जा त्या बागेपर्यंत. आणि बागेपर्यंत गेल्यानंतर पाय आंबा तुटू शकतात? अजिबात नाही. पायाने लगेच हाताला आज्ञा दिली, उचल दगड, मार दगड वरती. हा, आता दगड मारला, 4-5 आंबे खाली पडले. आंबा खाली पडल्यानंतर एकदा हातात आंबा आला, हातात आंबा नाही, हातात आंबा नाही. लगेच तोंडाला आज्ञा दिली, तोंडात आंबा गेला, तोंडातून पोटामध्ये गेला. पण ही सर्व क्रिया होत असताना बघितलं कोणी माहिती का? त्या बागेच्या मालकाने बघितलं. कोणी बघितलं? आंबा जो ज्याचा होता ना, त्या मालकाने बघितलं. आणि मालकाने बघितल्यानंतर मालक काठी घेऊनच उभा होता. मालक म्हटलं, जाऊ दे, याचं खाऊन दे, खाऊन झाले बघू म्हटलं. हा, मालक काठी घेऊन आला. आणि काठी घेऊन आल्यानंतर काठी पुढं पडली, पुढं पडली, पाठीत पडली. पाठीचा काही दोष होता का? काय दोष होता का? पण पाठीत काठी पडल्यानंतर पाणी कोण आलं? बोला, कोण आलं? बघितलं कोणी होतं?